प्रकार की तुम्ही जे कर्म करताय ते तुमच्याकडे फिरून येत आहे. आणि म्हणून अवधूतचा जो विषय झालाय त्या विषयामध्ये जयंत पाटलांनी हे सगळं षडयंत्र रचलंय. आणि इथले रचायला लावणारी ही लोक आहेत, ही पूर्णपणे अशी डिस्टर्ब लोक आहेत. त्यांना तर दुसरं काही काम राहिलं नाही. मोर्चा काढला, किती लोक, मला वाटलं इथं चेंगराचेंगरी झाली, 2-3 लोक मेली म्हणून मला फोन आला की आमच्या विरोधामध्ये मोर्चा काढला. अरे कशासाठी करताय हे? अवधूतच्या घरच्यांना काही मदत करायची, आपण बसून ठरवू. त्याच्यावरती अशा पद्धतीची वेळ आली आहे, आपण बसून जाऊ ना सगळे. मला पण या बरोबर, मी तुमच्या सोबत येतो. तुम्हाला माझ्यावर डाऊट आहे, तुमच्या समोर मी सांगतो माझ्यावरती कारवाई करा म्हणून, आम्ही चुकलो असेल तर. परंतु असं राजकारण करून जजचं वातावरण दूषित करणं, जजच्या पेपरला चुकीच्या बातम्या छापून आणणं, जजची बदनामी करणं हे निषेधार्ह आहे. आणि त्यांच्या घरच्यांना पण माझी विनंती आहे, या कचाट्यात तुम्ही पडू नका. कारण नसताना हे उगाच तुमचं ज्या कारणासाठी अवधूतनं आत्महत्या करून घेतली तो विषय बाजूलाच राहील आणि उगाच तिसरं राजकारण सुरू होईल. पोलिसांच्या वरती अलिगेशन करणं, पोलिसांच्या वरती दबाव टाकणं हे अजिबात उपयोगाचं नाही. हेच पूर्णपणे गैर आहे. आणि सांगलीच्या पण सगळ्या पोलिसांना माहिती आहे हे नेमकं कशामुळे चाललेलं आहे. आणि त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यानं काळजी करण्याची आवश्यकता नाही, कुठल्याही अधिकाऱ्यानं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. आमच्या माघारी आमचं नाव सांगून जरी तुम्हाला कोणी त्रास दिला तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही आमच्या लोकांना समजावून सांगू, बाबा यांना काही त्रास देऊ नका, जे नियमाप्रमाणे होते तेच करून घ्यायचं, चुकीचं काय असेल ते करून घ्यायचं नाही, हे आम्ही व्यवस्थितपणे सांगू. मी परत एकदा या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो.